नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? पर्याय पहा, विचार करा। महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोंड। लक्षात ठेवा, सर्वात मोठी आदिवासी जमात गोंड। पुढे पहा, एकलव्य यांचे नाव कोणत्या महाकाव्यात येते? एकलव्य यांचे नाव कोणत्या महाकाव्यात येते? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे महाभारत। महाभारत। पुढे पहा, गोंड जमातीचे प्रमुख वास्तव्य डॅश डॅश या भागात आहे। कोणत्या भागात आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे विदर्भ। लक्षात ठेवा, गोंड जमातीचे प्रमुख वास्तव्य विदर्भामध्ये आहे। पुढे पहा, आदिवासी विकास विभाग कोणत्या शासनाच्या अखत्यारीत कार्य करतो? आदिवासी विकास विभाग कोणत्या शासनाच्या अखत्यारीत कार्य करतो? तर पहा, योग्य उत्तर आहे राज्य शासन। राज्य शासन। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील मेळघाट प्रदेश कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील मेळघाट हा जो काही प्रदेश आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे अमरावती। अमरावती। पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी असतो? पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर। 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन। पुढील प्रश्न पहा, भारतीय हवामान वेधशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय हवामान वेधशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे पुणे। पुणे या ठिकाणी भारतीय हवामान वेधशाळा आहे। पुढील प्रश्न पहा, किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? योग्य उत्तर आहे 1948। 1948। पुढे पहा, अभ्युदय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। अभ्युदय। तर पहा, योग्य उत्तर आहे उत्थान। उत्थान। अभ्युदय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे उत्थान। पुढे पहा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात या वाक्यातील शिकवितात हे काय आहे? सोपं आहे। काय आहे? तर क्रियापद आहे। काय आहे? क्रियापद। गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात। शिकवितात काय आहे? क्रियापद आहे। पुढे पहा, ब्रिटिशांनी भारतात उभारलेला पहिला फोर्ट कोणता होता? ब्रिटिशांनी भारतात उभारलेला पहिला फोर्ट कोणता होता? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे फोर्ट सेंट जॉर्ज। फोर्ट सेंट जॉर्ज। पुढे पहा, मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ ओळखा। मी पत्र लिहीन। आता विद्यार्थी मित्रांनो, मी पत्र लिहीन म्हणजे काय आहे? भविष्यकाळ आहे। योग्य उत्तर आहे भविष्यकाळ। मी पत्र लिहीन, भविष्यकाळ। पुढील प्रश्न पहा, सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सधन। तर पहा, सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्धन। निर्धन। सधन म्हणजे काय? तर सधन याचा अर्थ असा होतो ज्याच्याकडे भरपूर संपत्ती, पैसा किंवा साधन सामग्री आहे असा, म्हणजेच काय? श्रीमंत। आणि सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? निर्धन। निर्धन म्हणजे काय? ज्याच्याकडे पैसा किंवा संपत्ती नाही असा, म्हणजेच कसा? गरीब। ओके। सधन याला विरुद्धार्थी शब्द आहे निर्धन। ओके, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पहा, राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। लक्षात ठेवा, राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
यांनी लिहिला. पुढे पहा, घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे 24व्या कलमान्वये. कोणतं कलम आहे? कलम क्रमांक 24. लक्षात ठेवा, कलम क्रमांक 24 नुसार बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे. पुढे पहा, पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आलेले आहेत या वाक्यातील काळ ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो, शेवटी काय आहे? आहेत म्हणजे वर्तमान काळ आहे, आणि आलेले जर ल प्लस आहे असं असेल तर कोणता काळ असतो? तो कोणताही पूर्ण काळ असतो. जर ल असेल, ल अधिक आहेत असं असेल तर ल दिसला की तो कोणताही पूर्ण काळ असतो. आता इथं काय आहे? आहेत म्हणजे वर्तमान काळ, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ. पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आलेले आहेत म्हणजे पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? सेंट्रल हिंदू कॉलेज स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट. ॲनी बेझंट. पुढील प्रश्न पहा, 1946 साली स्थापन झालेल्या कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते? 1946 साली स्थापन झालेल्या कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते? तर लॉर्ड पेथिक लॉरेन्स. लॉर्ड पेथिक लॉरेन्स. पुढे पहा, कोणत्या वर्षी भारताच्या शोधासाठी कोलंबस निघाला परंतु त्याला अमेरिकेचा शोध लागला? पहा, भारताच्या शोधासाठी कोलंबस निघाला होता परंतु त्याला शोध लागला कोणाचा? अमेरिकेचा. तर कोणत्या वर्षी? योग्य उत्तर आहे 1492. 1492. पुढे पहा, स्वदेशीची पहिली जाहीर शपथ कोणी घेतली? प्रश्न महत्वपूर्ण आहे, उत्तर यायलाच पाहिजे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. स्वदेशीची पहिली जाहीर शपथ कोणी घेतली? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.